नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8व्या वर्गाचा सामान्य विज्ञानातील भौतिक विज्ञान याला अनुसरून धातू व अधातू या पाठातील धातू व धातूंचे गुणधर्म हा घटक पाहणार आहोत. मी इथे पाठाचं नाव लिहित आहे. हा जो पाठ आहे हा फार इंटरेस्टिंग पाठ आहे, कारण याचा तुम्हाला पुढेही उपयोग होईल. जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंग साठी जाल तेव्हा तुम्हाला ह्या बेसिक प्रॉपर्टीज ज्या आहेत मेटल्सची, नॉन मेटल्सची, ती तुम्हाला माहिती पाहिजे. हा जो आहे हा याचा बेस आहे. म्हणजे तुम्हाला जेव्हा मेटल्स आणि नॉन मेटल्स हे ओळखता यायला पाहिजे, म्हणजे धातू अधातू यातील फरक तुम्हाला समजायला पाहिजे. मग यासाठी काय आपण कशाचा विचार करतो? त्यांचा गुणधर्माचा विचार करतो. आणि हे जे आहे हे सगळं हे बेस आहे. मग पुढे तुम्ही जेव्हा इंजिनिअरिंग साठी जाल तेव्हा तुम्हाला काही प्रश्न याच्यावर सोडवावे लागेल आणि हे तुमचं जर पक्क असेल तर तुम्हाला ते समजण्यास सोपं होईल. तर आपण याच्यातील धातू व धातूंचे गुणधर्म हा घटक पाहणार आहोत. मला वाटते की धातू काय आहे हे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल. काय असते मेटल्स? कोणाला माहिती आहे? हो, बरोबर, अगदी बरोबर. तर मेटल्स जे असतात ते गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात, गुड कंडक्टर ऑफ हीट असतात, हार्ड असतात म्हणजे हाताने असं तुटत नाही, आणि त्याचे बरेच गुणधर्म असतात. यातील जे गुणधर्म असतात ते भौतिक गुणधर्म असतात, रासायनिक गुणधर्म सुद्धा असतात. तर आज आपण याचे भौतिक गुणधर्म पाहू. आता भौतिक गुणधर्म म्हणजे काय? फिजिकल प्रॉपर्टीज. आणि रासायनिक गुणधर्म म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज. तर भौतिक गुणधर्म मध्ये आपण सगळ्यात पहिले पाहू फिजिकल स्टेट. फिजिकल स्टेट या नावावरून तुमच्या काय लक्षात येते? त्याचा फिजिकल अपीरियन्स म्हणजे धातूचा फिजिकल अपीरियन्स. फिजिकल अपीरियन्स आपल्याला सुद्धा असतो. म्हणजे जेव्हा आपण कोणाबद्दल वर्णन करतो तेव्हा काय सांगतो? की जर आपल्याला या मुलीचं वर्णन करायचं, आपण काय सांगू? ही उंच आहे, रोड आहे, हिचा कॉम्प्लेक्शन जो आहे तो फेअर आहे. तर हे काय झाले? हिचे फिजिकल अपीरियन्स झाले. तसे धातूचे सुद्धा असतात. तर त्यालाच म्हणतात फिजिकल स्टेट. तर हा जो धातू असतो तो नेहमी कशात असतो? सॉलिड स्टेटमध्ये असतो. सॉलिड, लिक्विड, गॅस तुम्हाला माहितीच आहे, आधी आपण अभ्यासले आहोत. तर सॉलिड स्टेट काय असते? ज्याही म्हणजे सॉलिड वस्तू असतात, जसं आता हा चॉक झाला, हा सॉलिड स्टेटमध्ये आहे. लिक्विड म्हणजे आपले द्रव्य पदार्थ, गॅसेस म्हणजे जे हवा असते ते. तर हे असते नेहमी सॉलिड स्टेटमध्ये. पण या गुणधर्मात सुद्धा काही एक्सेप्शनल केसेस आहेत. जसे आपण जितके हे 10 गुणधर्म बघू तर याच्यात एक्सेप्शनल केसेस सुद्धा आहेत. म्हणजे काही असे असतात की जे ह्याला फॉलो नाही करत. आता हे जे सगळे जे धातू असतात ते नॉर्मली सॉलिड स्टेटमध्ये असतात, पण जो मर्क्युरी असतो तो लिक्विड स्टेटमध्ये असतो. मर्क्युरी काय असतो? आपल्या घरी आपण कधी थर्मोमीटर पाहिलं असेल किंवा आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर आपल्याला ताप आलं की थर्मोमीटर काढते आणि लगेच आपला ताप मोजून घेतं. तर त्याच्यात मर्क्युरी असते. मर्क्युरी हा जो असतो तो लिक्विडमध्ये असतो, लिक्विड फॉर्ममध्ये असतो. त्याला आपण पारा सुद्धा म्हणतो. तर तो काय असतो? तोही धातूच असतो, पण तो लिक्विड फॉर्ममध्ये असतो. तर तो एक्सेप्शनल केस झालेला आहे.
आणखी कोणाला सांगता येईल एक्सेप्शनल केस मधलं? गॅलियम. गॅलियम सुद्धा सॉलिड मध्ये नसतो. तर हे झाले याची एक्सेप्शनल केस. यानंतर आपण याचा दुसरा गुणधर्म पाहू, लस्टर. याला आपण चकाकी सुद्धा म्हणतो, म्हणजे चमक. आता जेही धातू असतात ते चमकतात, त्याला शाईन असते. आणि शाईन कशामुळे येते? लाईटमुळे येते. म्हणजे आता हे तुम्हाला लाईट माहितीच आहे. लाईट जे वस्तूवर लाईट जेव्हा पडतो तेव्हा काय होतो, तो लाईट रिफ्लेक्ट होतो. रिफ्लेक्ट होऊन त्याचा जो म्हणजे त्या वस्तूवर आपल्याला चमक दिसते. आता सध्या तुम्हाला हा बोर्ड चमकताना दिसत असेल, कारण याच्यावर लाईट येत आहे आणि हा चमकत आहे त्यामुळे. तर धातूला काय असते? शाईन असते. गोल्ड पाहिलं असेल आपण, सिल्वर पाहिलं असेल तर दिसते ना त्याला शाईन. तर यालाच लस्टर म्हणतात. आणि नॉन मेटल्सला शाईन असते का? नाही. आता प्लास्टिक जो आहे तो झाला नॉन मेटल, प्लास्टिकला शाईन असते का? नाही. आता आपण याचा तिसरा गुणधर्म पाहू. तिसरा गुणधर्म आहे हार्डनेस. हार्डनेस म्हणजे काय? तो किती स्ट्रॉंग आहे, किती मजबूत आहे ते. म्हणजे आता जसं प्लास्टिक आहे तो किती लवकर तुटतो, पण जे आयरन आहे, कॉपर आहे, तो तुटतो का? आपल्याला हाताने तोडता येतो का? नाही. का? कारण ते खूप हार्ड असतात, हाताने तुटत नाही. म्हणून जे मेटल्स असतात, धातू असतात, ते हार्ड असतात. हा त्याचा गुणधर्म आहे. यानंतर आपण पाहू ड्युक्टिलिटी. आता ड्युक्टिलिटी म्हणजे काय? की आपण जेव्हा कोणी सोनारच्या दुकानात गेलेलं आहे, तुम्ही तिथे काही पाहिलं त्याला असं तार बनवताना सोन्यापासून? बरं, ठीक आहे. तर काय असते ड्युक्टिलिटी म्हणजे की समजा हा मेटल आहे, हा मेटल नाही आहे पण आपण अज्युम करू. तर याला आपण जसं ओढू तर हे काय होईल? हा लांब होत जाईल. जितका आपण याला ओढू तितका तो लांब होईल आणि तो काय होईल? एक वायरच्या फॉर्म मध्ये होईल. म्हणजे हा जर असं मी एक सॉलिड मेटल घेतला, याला जर का मी दोन्ही बाजूनी ओढलं तर तो काय होईल? लांब होऊन जाईल आणि काय होऊन जाईल? वायरच्या फॉर्म मध्ये होऊन जाईल. तर ही प्रॉपर्टी याला काय म्हणतात? ड्युक्टिलिटी. अशाच प्रकारे ते सोन्याचे तार वगैरे बनवले जातात, चांदीचे तार, सोन्याचे तार, त्याला ओढल्या जातो. तर ही धातूंची प्रॉपर्टी आहे, त्याचा गुणधर्म आहे. यानंतर आपण बघू मॅलिएबिलिटी. आता मॅलिएबिलिटी म्हणजे काय? मॅलिएबिलिटी म्हणजे जे धातू असतात त्याला आपण ठोकून त्याचं शीट बनवू शकतो. तुम्ही पाहतात ना टिनाचे टपरे वगैरे, तर ते काय असते? शीटच असते. धातूंची शीट बनवल्या जाते. मेटल नॉन मेटलची बनवल्या जाते का? नाही. तर इथे समजा हा एक धातू आपण घेतला आणि याला आपण हॅमरनी याला ठोकून घेतलं तर काय होईल? याचा हा चपटा होऊन जाईल आणि चपटा होऊन काय होईल? याची एक शीट अशा प्रकारे तयार होईल. तर ही काय कोणती प्रॉपर्टी झाली? मॅलिएबिलिटी. यालाच म्हणतात मॅलिएबिलिटी. यानंतर आपण पाहू कंडक्शन ऑफ हीट. यालाच म्हणतात उष्णतेचे वहन. तर उष्णतेचे वहन म्हणजे काय? की याच्यापासून हीट जी आहे ती ट्रान्सफर होत असेल, म्हणून त्याला म्हणतात उष्णतेचे वहन. जेव्हा आपण एखादी मेणबत्ती घेतो, जसं आता तुम्ही इथे बघा,
किंवा याच्यापेक्षा सोपा उदाहरण आपण गॅसचा घेऊ. तुम्ही बघत असाल हा आपला समजा गॅस आहे आणि याच्यावर तुम्ही एखादा भांडा ठेवलेला आहे, ठीक आहे. आणि हा जो भांडा आहे तो काय होईल, गॅसमुळे गरम होईल. याच्यात आपण काय केलं, भाजी आहे याच्यात, आपली आई बनवते ना तुमची भाजी अशा भांड्यात, तर याच्यात आपली भाजी आहे. मग याच्यात आपण काय करू, याला चमच्याने आपण चालू. आता आई समजा हा चमचा सोडून चालली गेली फिरायला, तर काय होईल, हा जो चमचा आहे तो गरम होईल. आता चमचा कसा काय गरम होईल, खाली तो भांड्याला हीट दिलेली आहे, चमच्याला हीट दिलेली नाहीये. हा याच्यामुळे गरम होईल कारण हीट जी आहे ती ट्रान्सफर होत आहे. ही आधी या पात्रात गेली आणि या पात्रापासून ती या चमच्यात गेली. म्हणून आपण जेव्हा त्या चमचा पकडू तेव्हा तो आपल्याला चटका लागेल, म्हणजे काय, हीट ट्रान्सफर झाली. तर हे कशाचा गुणधर्म आहे, हे धातूंचा गुणधर्म आहे. याच्यात हीट जी आहे ती ट्रान्सफर होत असते. याच्यानंतर आपण पाहू 7वा गुणधर्म, कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता याप्रमाणेच हा आहे, याच्यात काय होत होतं, उष्णतेचे वहन म्हणजे कंडक्शन ऑफ हीट. याच्यात कशाचं होत आहे, इलेक्ट्रिसिटीचा. तर इलेक्ट्रिसिटी यातून ट्रान्सफर होते. आता समजा एखादा जो सॉकेट आहे, त्या सॉकेट आपण आयरनची एखादी रॉड घेतली आणि त्या सॉकेटमध्ये टाकलं आणि स्विच ऑन केलं, तर काय होईल, करंट बसेल. असं करून नाही बघायचं घरी कधी, पण मी तुम्हाला उदाहरण सांगते आहे. तेच जर आपण एखादं प्लास्टिकचं पेन वगैरे घेतलं आणि ते त्या सॉकेटमध्ये टाकून आपण बटन सुरू केलं, तर काय होईल, करंट बसणार का, नाही. तर हे कशामुळे, कारण जे अधातू असतात ते बॅड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात, पण जे धातू असतात ते गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात. त्याच्यापासून जी इलेक्ट्रिसिटी आहे ती ट्रान्सफर होते. आणि हा जो एक्सपेरिमेंट आहे ते घरी करून बघायचं नाही, अजिबात बघायचं नाही. मी फक्त उदाहरण म्हणून तुम्हाला सांगत आहे. पण याच्यात ही एक्सेप्शनल केसेस आहेत. जसं याच्यात आहे लीड. लीड हा जो आहे तो याचा कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटीचा एक्सेप्शनल केस आहे. लीड म्हणजे लीड हा बॅड कंडक्टर पण नाहीये, गुड कंडक्टर पण नाहीये इलेक्ट्रिसिटीचा, म्हणून हा याला आपण एक्सेप्शनल केस म्हणू. यानंतर आपण पाहू डेन्सिटी. म्हणजे काय असते, घनता. डेन्सिटी म्हणजे काय, घनता. तर डेन्सिटीचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती असेल, नाही माहित असेल तर हा फॉर्म्युला लक्षात घेऊन घ्या. मास अपॉन व्हॉल्यूम हा असतो डेन्सिटीचा फॉर्म्युला. तर जे धातू असतात त्याच्यात डेन्सिटी जास्त असते, म्हणजे डेन्स असतात ते, समजलं. पण याच्यातही काही हे आहे, एक्सेप्शनल केसेस आहे. डेन्स असतात म्हणजे काय, आता जसं आपण एक आयरन रॉड घेतली, समजा ही आपली आयरन रॉड आहे आणि मी एक चाकू घेऊन याला कापण्याचा प्रयत्न केला. हे म्हणजे मला कापता येणार का, नाही. पण जे पोटॅशियम असते आणि लिथियम असते ते खूप सरळपणे आपल्याला कापता येते. आता हा समजा पोटॅशियम आहे, त्याला जेव्हा आपण असं कापू तो कापला जाईल का, कारण तो सॉफ्ट असतो. याच्यानंतर आपण पाहू मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट.
मेल्टिंग पॉइंट याला MP असं सुद्धा लिहितात आणि बॉइलिंग पॉइंटला BP असं सुद्धा लिहितात. तर आपण इथे लिहून घेऊ MP आणि BP. BP म्हणजे ब्लड प्रेशर नव्हे, बॉइलिंग पॉइंट इथे. तर काय असते की मेल्टिंग पॉइंट म्हणजे काय, आता एका स्पेसिफिक टेम्परेचरवर जेव्हा आपण उष्णता देऊ, धातूला उष्णता देऊ आणि एका स्पेसिफिक टेम्परेचरवर तो काय होईल, विरघळणं सुरू होऊन जाईल. म्हणजे तो त्याचा फॉर्म जो आहे तो चेंज करेल, लिक्विड मध्ये येईल, विरघळेल. तर यालाच म्हणतात मेल्टिंग पॉइंट. त्या ज्या पॉइंटला म्हणजे त्या ज्या टेम्परेचरला तो विरघळणं सुरू झाला त्यालाच म्हणतात याचा धातूचा मेल्टिंग पॉइंट. म्हणजे वेगवेगळ्या धातूंचं मेल्टिंग पॉइंट वेगळंच असेल, पण ज्या टेम्परेचरला, ज्या स्पेसिफिक टेम्परेचरला तो विरघळणं सुरू झाला त्याला म्हणतात त्या धातूचा मेल्टिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंट तशाच प्रकारे बॉइलिंग पॉइंट. बॉइल म्हणजे उकळणं. तर ज्या स्पेसिफिक टेम्परेचरला ते उकळणं सुरू झालं त्याला म्हणतात बॉइलिंग पॉइंट. तर जो धातू असतो त्याचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट खूप हाय असतो. म्हणजे एकदम छोट्या म्हणजे अशा कमी टेम्परेचरमध्ये तो कधीच विरघळत नाही. आता आपण जेव्हा उन्हात एखादी आयरनची रॉड ठेवली किंवा आणखी कोणता आपण धातू ठेवला तर तो विरघळतो का? नाही. तेच आपण जर बर्फ वगैरे ठेवलं तर तो विरघळेल ना, कारण तो धातू नाहीये. तर अशाच प्रकारे हा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट असा असतो धातूचा. यानंतर आपण शेवटचा गुणधर्म पाहू. शेवटचा गुणधर्म आहे सोनोरिटी. आता सोनोरिटी म्हणजे काय? सोनोरिटी म्हणजे हे बघा, आता याचा आवाज तुम्ही बघा, किंवा मी एखादा कोणता प्लास्टिकचा अगर जर वस्तू घेतली तर याचा आवाजही असाच होईल, टक. ठीक आहे. पण आपण एखादा धातू घेतला आणि धातूचा आपण आवाज बघितला तर तो कसा येईल, हा बघा, टन टन असा आला ना. आपण शाळेची घंटा ऐकतो, शाळा सुटली की कसा आवाज येते घंटाचा, टन टन टन. तर तो काय असतो, धातूचा आवाज असतो. तर धातूचा आवाज टन असा येतो, पण अधातूचा आवाज असा अशा प्रकारचा असतो. प्लास्टिकचा आवाज येईल का तसा? नाही. तर हे जो गुणधर्म आहे यालाच म्हणतात सोनोरिटी. तर आता आपण 10 गुणधर्म, भौतिक गुणधर्म धातूंचे बघितले. कोणते कोणते? फिजिकल स्टेट, त्यानंतर लस्टर, त्यानंतर हार्डनेस, त्यानंतर ड्युक्टिलिटी, त्यानंतर मॅलेबिलिटी, त्यानंतर कंडक्शन ऑफ हीट, त्यानंतर कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी, डेन्सिटी, मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट अँड सोनोरिटी. हे सगळे धातूंचे भौतिक गुणधर्म आहेत. लिहून घ्या वाटलं असतं, आणि एक्सेप्शनल पण लिहून घ्या याच्यातले. आता मी तुम्हाला स्वाध्याय देते. आता तुम्हाला धातूंचे भौतिक गुणधर्म माहीत झाले, तर याच्यावर आधारित मी तुम्हाला स्वाध्याय देते, ते तुम्ही उद्या करून आणा. आता तुम्हाला धातूची ओळख होईल, मला वाटते असं होईल की नाही? व्हेरी गुड. तर या गुणधर्माच्या आधारे धातू काय आहे, कोणता धातू आहे आणि कोणता अधातू आहे हे तुम्ही ओळखाल.
तर इथे मी तक्ता काढलाय. या तक्त्यात मी काय लिहिलं, धातूंचे गुणधर्म आणि दैनंदिन जीवनातील उपयोग. मी या तक्त्यात एकीकडे धातूंचे गुणधर्म लिहिणार आणि तुम्ही याचा दैनंदिन जीवनात काय उपयोग होतो ते लिहून आणा. तर मी इथे याची काही गुणधर्म लिहत आहे. ड्युक्टिलिटी आणि शेवटचं मी इथे लिहिलं मॅलिएबिलिटी. तर मी एकदा तुम्हाला हे वाचून दाखवते. कंडक्शन ऑफ हीट, कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी, सोनोरिटी, ड्युक्टिलिटी आणि मॅलिएबिलिटी हे 5 गुणधर्म मी या साइडला लिहिलेले आहे. तुम्ही या 5ही गुणधर्मचा दैनंदिन जीवनातील उपयोग घरून लिहून आणा. हा तुमचा गृहपाठ आहे आणि उद्या मला दाखवा.